चुकला कोणी आपण बी सोडत नाही. त्यामुळं ते कोणी असो, पण शेवटी ते मुख्यमंत्री आहेत. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा त्यांच्यावरच विश्वास ठेवावा लागणार आहे. तसं आमचा पण आहे की ते मार्ग 100% शिंदे साहेब याच्यात मार्ग काढतील. आणि फडणवीस साहेबांसुद्धा आव्हान करतोय ना, ते काय प्रॉब्लेम होतोय बघा. तुम्हाला खरं सांगतो मी की आम्ही आव्हान केलं की ते जाणून बुजून टाळल्यासारखं करते. आणि आम्ही नाही घेतलं ना की मग ती म्हणतात मला विचारित नाही. विचारित काय होतं, ज्यावेळेस समाज विचारतो त्यावेळेस तुम्हाला पुढं व्हायला काय होतं, त्यावेळेस ताठून बसायला समाजाने विचार. आता आपण काय म्हणतोय कालपासून की फडणवीस साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी स्वतःहून पुढे होऊन हा विषय मार्गी काढावा. हा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाच. आपण असं म्हणल्यावर नाही येणार. ते लोकांची नाराजी लय वाढल्यावर मग म्हणणार, तेव्हा सगळं हातातून गेलं असतं मग येऊन काय करता. आम्हाला राजकारण नाही करायचं म्हणतोय आम्ही. आमची भाषाच कळती का मला नाही करायचं, माझ्या समाजाला पण नाही करायचं. तुम्ही आमचं ठरलेलं द्या. मराठ्याचा विरोध करण्याचं कारणच नाही. की उशिरा लक्ष दिल्यामुळे कोणतीचा काय संबंध, प्रमुख आहेत ते, कोणतीचा काय संबंध, ते प्रमुख आहेत. पटेल उशिरा लक्ष दिल्यामुळे त्यांचं नुकसान होते असं तुम्ही बोलला. लोकसभेला त्यांनी तसं केलं, आता विधानसभेला तरी त्यांनी तसं करून लक्ष द्यावं आणि मागण्या मान्य करावं. नाही मी राजकारणाबद्दल नाही बोललो ते शब्द. की बघा मग आता एवढे निकाल लागलेत, एवढं वातावरण गरम आहे, याच्यात तर कोणच उपोषणाला बसणार नाही राव. कोणी म्हणून सत्ता हातात घ्या मोकळे व्हा. काय मागं पडायचं त्यांच्या. मला नाही जायचं त्याच्यात म्हणून मी रक्त जाळायला लागलोय. मी सावध करायला लागलोय. पहिला आंदोलका संदेश आहे तसा की ते सावध करायला आहे की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही. आमचं ध्येय मराठा आरक्षण, आमचं ठरलेलं आरक्षण आम्हाला द्या. हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील. याच्यापेक्षा काय सांगायला पाहिजे.